ज्या लोकांना सेन्सिटिव्हिटी असते त्यांची बेसिक कंप्लेंटच ही असते की त्यांना थंड आणि गरम वस्तू खाल्ल्यावर एक प्रकारचा शॉक लागतो. तर तेव्हा आमच्या लक्षात येतं की यांना सेन्सिटिव्हिटीचा त्रास आहे आणि ते त्याला पेन म्हणत नाही, म्हणजे मला दात दुखत आहे असं म्हणत नाही, तर ते म्हणतात की आम्हाला शॉक लागल्यासारखं वाटतं किंवा काही थंड गरम खाल्ल्यावर काहीतरी झिणझिण्या आल्यासारखं वाटतं. त्याच्यावर आमच्या लक्षात येतं की या पेशंटला सेन्सिटिव्हिटीचा त्रास. सेन्सिटिव्हिटीचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही तुमचं थंड आणि गरम वस्तू तुम्ही एन्जॉय करू शकणार नाही. मोस्टली आईस्क्रीम्स, त्याच्यानंतर तुमचे कॉफीज, गरम चहा, ह्या वस्तू अशा आहेत की ज्या आपल्या डे टू डे ऍक्टिव्हिटीज, डे टू डे लाईफचा हा पार्ट झालेला आहे. ते चांगलं वाईट आहे हा नंतरचा टॉपिक आहे. परंतु हे जे फूड आहे हे तुम्ही एन्जॉय करू शकणार नाही. म्हणजे नको मला आईस्क्रीम, नको नको मला चहा, नको. का नको? तर बाबा मला असं काही थंड गरम खाल्ल्यावर मला दुखतो, मला त्रास होतो. त्याच्यामुळे आपण एक प्रकारे जे नॉर्मल आपल्या जेवायची पद्धत असते ती आपण अल्टर करू पाहतो. तर त्यापेक्षा त्याला ट्रीट करून घेणे कधीही चांगलं.